नमस्कार, मी अर्चना। आज मी आले आहे एका नवीन रेसिपीसोबत। आज मी इथे बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची मसाल्याची भाजी। हे बघा, इथे मी 3 शेवग्याच्या शेंगा याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे व ते पातेल्यामध्ये व्यवस्थित चाळून त्याची पातेल्यामध्ये मीठ टाकून त्याला शिजवून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी इथे अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे, 1 टमाटर घेतलेला आहे, 2 कांदे भाजून घेतलेले आहे, 2 तेजपान, थोडीशी दालचिनी आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। चला आता आपण मसाला भाजून घेऊ। खोबरं मस्त असं लालसर करून घ्यायचं आहे। हे बघा, खोबरं मस्त लालसर झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता कांदा भाजून घेऊया। थोडंसं तेल घालून घेऊया। ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। आता हे तेजपान आणि दालचिनी भाजून घेऊ। त्यानंतर डाळ भाजूया। मस्त अशी भाजून घ्यायची। हे बघा, इथे मी 1 टमाटर घेतलं होतं। ते टमाटर आपण गॅसवरती भाजायला असं मध्यभागी कापून घेणार आहे व एका जाळीवरती ठेवून भाजून घेणार आहे। याला थोडंसं काळं करून घ्यायचं। टमाटे भाजीपर्यंत आपण बाकीचा मसाला दळून घेऊया। मिक्सरमध्ये मी मसाला टाकून बारीक असं दळून घेते। तोपर्यंत आपली टमाटर मस्त असं भाजून होईल। टमाटर पण आपण मिक्सरमधूनच काढून घेणार आहोत। त्याची पण ग्रेव्ही करायची आणि दळून घ्यायची। इथे आपलं टमाटर भाजून झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया व हा सर्व मसाला भाजून घेऊया। इथे मी मसाला बारीक करून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं व भाजीला लागणारा मसाला आपण त्याच्यामध्ये घालूया। इथे मी 2 चमचे मटन मसाला घेतलेला आहे। हे बघा, 2 चमचे मटन मसाला घेतलेला आहे व 1.5 चमचा लाल मिरची घेतलेली आहे। त्याचबरोबर थोडीशी हळद टाकायची आणि 2 चमचे धना पावडर घालायची। 2 चमचे धना पावडर घातलेला आहे। आता हा सर्व मसाला मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे व थोडंसं पाणी ॲड करून सर्व मसाला मी दळून घेणार आहे। इथे आपला मसाला दळून झालेला आहे। आता आपण हे टमाटर जे भाजून घेतलं होतं त्याची बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असं बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे व ते पण या मसाल्यामध्ये हे टमाटर मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे व त्याला मिक्सरमधून एक गरका देऊन घ्यायचा आहे। इथे आपला सर्व मसाला दळून झालेला आहे।
चला आता आपण मसाला परतायला घेऊया. तर कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे. 2 ते 3 पळी तेल टाकून घ्यायचं. थोडंसं आलं किसून टाकायचं फोडणीसाठी. बारीक केलेला मसाला आपण त्याच्यामध्ये सोडून घेऊ. चमच्याभर हळद टाकायची व मसाला पूर्णपणे मस्त असा परतून घ्यायचा. इथे आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी काढून घेऊया. पाणी आपण मिक्सरमध्ये मसाला काढला होता तेच पाणी मी त्याच्यामध्ये काढून घेतलं आहे व ते वाटीमध्ये तेच पाणी त्याच्यामध्ये सोडायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. मसाला शिजेपर्यंत आपण इकडे ही डाळ दळून घेऊ मिक्सरमध्ये. इकडे आपण थोडंसं शेवग्याचं पाणी त्याच्यामध्ये घालून हा मसाला मस्त असा शिजवून घ्यायचा. इथे मसाला शिजून झालेला आहे. याच्यामध्ये आपण शेंगा टाकून परतून घेऊया. याच्यामध्ये मी गरम पाणी सोडणार आहे. शेंगा परतून झालेला आहे. याच्यामध्ये आता आपण डाळ सोडूया. पाहिजे तेवढं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करूया. पाणी मी गरम करून घेतलं होतं. इथे आपल्या भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे. हे बघा छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण याला मंद गॅसवर शिजवून घेऊया. हे बघा इथे आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे. मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला. हे बघा किती मस्त अशी झालेली आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.